मृत्यूद्वार. काका बोलू कसं शकतात? महंतींनी हलक्या आवाजात प्रश्न केला. कोणा एकाला नव्हता, सर्वांनाच होता. स्वगतासारखाच होता. तोंडून शब्द निघणं ही या साखळीतली शेवटची क्रिया आहे. त्याआधी छातीत हवा जायला हवी, स्वरयंत्राचे स्नायू व्यवस्थित नियंत्रित व्हायला हवे, आणि हे निरर्थक वेदनांचे प्रतिक्षिप्त आवाज नाही. हे अर्थपूर्ण, सुसंगत संदर्भ राखून उच्चारलेले शब्द आहेत. म्हणजे ही साखळी आणखी मागे जाते, मेंदूत पोहोचते, जिथे भूत, वर्तमान, भविष्यातले 3 घटक, आठवणी, अनुभव आणि अपेक्षा हे एकत्र आलेले असतात, जिथे विचार निर्माण होतात. पण काकांचा मेंदू मृत झालेला आहे, हे कसं शक्य आहे? मी घड्याळात पाहिलं. काकांना मृत्यू आल्याला 6 मिनिटं झाली होती. पुन्हा एकदा काकांच्या तोंडून तो आवाज यायला लागला. अंधार, अंधार, सर्वत्र अंधार आहे. मी अजूनही माझ्या शरीरातच आहे, बंदिवान आहे, कैदी आहे. या शरीरातून बाहेर कसं पडायचं मला माहीत नाहीये, किंवा बाहेर पडल्यावर कुठे जायचं हेही माहीत नाही. अंधार, अंधार, कुठे जायला ठिकाणच नाही. हा प्रयोगाचा शेवट आहे का? डॉक्टर सायन्नांनी विचारलं. नाही, अंधार म्हणजे काही शेवट नाही. अंधाराची जाणीव ही एक खूणच आहे. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. महंती नकारार्थी मान हलवत होते. आठवणींचे शेवटचे अंश आहेत पराशर. जिवंत आठवणींचा झोत आटलाय, आणि आता हे शेवटचे काही थेंब आहेत. हिप्नॉसिस खाली उत्तेजित झालेल्या मेंदूच्या या अखेरच्या ठिणग्या आहेत. भोवती अंधार साकारतोय असं ते म्हणतात. बरोबरच आहे. जाणीवेचे हे शेवटचे काही क्षण. डॉक्टर मेघ पुन्हा पुढे सरकतात. काका, माझे शब्द तुम्हाला ऐकू येतात का? हो. किंचित घोगरा आवाज. ही अशक्य गोष्ट कशी घडत होती? मृत कानांना आवाज कसा ऐकू येत होता? मृत ओठातून आवाज, शब्द कसे येत होते? मी कोण आहे काका? तुम्ही डॉक्टर मेघ आहात. तिथे डॉक्टर पाराशर आहेत, महंती आहेत. मला जाणवतं तुम्ही सर्वजण तिथे आहात. एका मृत माणसाच्या तोंडी माझं नाव होतं. शरीर थरारून सोडणारी गोष्ट नाही का? पण प्रश्नोत्तरं चालू होती. विचाराला वेळ नव्हता. तिथे म्हणजे कुठे काका? मागे, जिथे एकदा मीही होतो, जिवंत लोकांच्या जगात. मला माहित आहे, मी आता यापुढे केव्हाही तिथे परत येऊ शकणार नाही. पण मग मी कुठे आहे? मी आता काय करू? मी आता कुठे जाऊ? डॉक्टर मेघ, तुमचा आवाज हा एकमेव आधार आहे. तो तोडू नका. मला एकाकी सोडू नका. मला भय वाटतं. कशाचं भय काका? पुढे जर काही नसलं तर, असाच आवळणारा अंधार असला तर, असाच असहाय्य अवस्थेत एकाकी राहणार आहे का? आसपास काही नाही, स्पर्श नाही, आवाज नाही, प्रकाश नाही, कोणती जाणीव नाही. इथे काळही नाही का? या अवस्थेला अंतच नाही का? मला माझा शेवटही करता येणार नाही का? मला शरीर नाही, अवयव नाहीत. मग माझे शब्द तुम्हाला कसे ऐकू येतात? कसे समजतात? मी काय सांगू? मला एकटा सोडू नका. काकांना मरण पावल्याला आता 10 मिनिटं झाली होती. एव्हानाच ते कासावीस झाले होते. जिथे कुठे ते होते तिथे काल आपल्या जगातल्याच, आपल्या अनुभवांच्या गतीनेच जात होता का? का तिथे काळाची गती मंद होती? काकांना खूप काळ गेल्यासारखा वाटत होता का? हा काकांचा व्यक्तिगत नरक म्हणायचा का? त्यांनी त्यांच्या आयुष्यात फेडता न येण्यासारखी पापं केली होती का? आणि त्यांनी आयुष्य सत्कार्यात घालवलं असतं तर त्यांचा अनुभव वेगळा झाला असता का? आवळणाऱ्या अंधाराऐवजी त्यांना सुगंधित सुवर्णप्रकाश दिसला असता का? पण दिसणं याला नेत्रांशिवाय काय अर्थ आहे? आपल्यालाही आठवणीत काही काही मानसिक देखावे दिसतात, त्यासारखे हे केवळ मानसिक प्रक्षेप होते का?
आम्ही याची खासच अपेक्षा केली नव्हती. दर 15 मिनिटांनी मेघ काकांना विचारत होते, काका काही जाणवतं का? आणि त्याच त्या न बदलणाऱ्या घोगऱ्या आवाजात उत्तर येत होतं, अंधार, सर्वत्र अंधार, फक्त अंधार. 3 वेळा मेघनी तो प्रश्न विचारला आणि 3ही वेळा काकांनी त्याच घोगऱ्या आवाजात तेच उत्तर दिलं. आता सायन्ना प्रथमच बोलले, आपल्या आणि काकांच्या जाणीवात काही फरक आहे का? ते विचारत होते. जुन्या कल्पनांचा त्यांच्या विचारावर अजूनही पगडा आहे का? मृत्यू म्हणजे अंधार, सर्वस्वाचा शेवट, ही कल्पना आपल्या मनात इतकी खोलवर रुतून बसली, तिचाच तर हा प्रभाव नसेल ना? जुन्या सवयी जात नाही म्हणतात ना? मला एक वेगळीच शंका येते, डॉक्टर गोयल म्हणाले. काकांसाठी आपण एक दार उघडलंय, पण त्यांना त्या दारातून जायला आपणच प्रतिबंध करत आहोत का? ज्याला काका एकच एक आधार म्हणतायत, तीच तर त्यांना जखडून ठेवणारी साखळी नसेल? मेघ, त्यांनाच विचार की. काका, तुम्हाला बांधल्यासारखं वाटतं का? तुम्हाला काहीतरी मागे खेचतंय, मागे ओढून धरत आहे असं वाटतंय का? मला समजत नाही, मला कळत नाही. तोच तो घोगरा आवाज. पण हा पाश तोडू नका. या एका बंधाखेरीज इथे काही इतर नाही. मला अगदी एकाकी सोडू नका हो. एका असहाय्य आत्म्याची ती करुण हाक होती. काकांच्या मृत शरीराभोवती जमलेले आम्ही 5 जण एकमेकांकडे पाहत होतो. जो काहीही प्रतिकार करू शकत नाही, जो सर्वस्वी आपल्याच तावडीत आहे, तोच आपल्यापेक्षा वरचढ असतो. त्याला आपण काहीही करू शकत नाही. हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा. काकांच्या मृत्यूला आता 4 तास झाले होते. दर अर्ध्या तासानं मेघ त्यांना कसं वाटतं विचारत होते आणि मला एवढ्यात एकटं सोडू नका, जरा थांबा हो, काकांचा घोगरा आवाज येत होता. 2 प्रश्नांच्या मध्ये अर्धा तास गेलाय हे तरी त्यांना समजत होतं का? मध्येच मी पुढे होऊन काकांना विचारलं, काका, आजाराआधीचं तुम्हाला काही आठवतं का? नोकरीचे दिवस, प्रवासाचे दिवस, काही आठवतं का? माझ्या प्रश्नाला उत्तर आलं नाही. त्यांच्यापर्यंत तो प्रश्न पोहोचलाच नव्हता. फक्त डॉक्टर मेघनी विचारलेले प्रश्नच त्यांना ऐकू येत होते, समजत होते. एकाच मीटरला ट्यून केलेल्या रेडिओसारखी त्यांची अवस्था होती. त्याखेरीज त्यांच्या मनात दुसरं काहीही उमटत नव्हतं. महंतींनी वरून कडक चहा बनवून आणला. हुश्य करत आम्ही खुर्च्यांवर बसलो तेव्हा समजलं आम्ही या क्षणापर्यंत केवढ्या विलक्षण ताणाखाली होतो. आम्ही किती थकलो होतो. आमची अपेक्षा होती तितपत यश लाभलं नव्हतं, पण जे साध्य केलं होतं ते तरी काही थोडं होतं का? एका मृत माणसाशी, नाही आत्म्याशी, नाही अस्मितेशी, नाही अस्तित्वाशी आम्ही संदेशन करत होतो. केवढी थक्क करून सोडणारी गोष्ट. पण ही जी अस्मिता होती तिचं समोरच्या कलेवरावर, मृत शरीरावर नियंत्रण नव्हतं. निसर्ग आपली क्रिया करत होता. ते कलेवर आता नाशण्याच्या, कुजण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत होतं. आम्ही काही त्याभोवती बर्फ रचून ठेवू शकत नव्हतो. आम्हाला शवागारासारखी रेफ्रिजरेटेड कोल्ड रूम वापरता येत नव्हती. टेबल सुरुवातीपासूनच उशाच्या बाजूनं जरा वर ठेवलं होतं. काकांच्या पोटाची पोकळी आता फुगायला लागली होती. शरीरातलं रक्त तिथे साचायला लागलं होतं. गॅसमुळे पोटाला आणखी फुगवटा आला होता. स्नायूंवरील नियंत्रण गेल्यामुळे शरीराबाहेर मूत्रविष्ठा हेही आलं होतं. ते आम्ही साफ केलं होतं. शीटवर सुवासिक डिसइन्फेक्टंटचा फवारा मारला होता. तासातासागणिक शरीराच्या ऱ्हासाची गती वाढत जाणार होती. कुठेतरी एक जाणीवेची ठिणगी जिवंत होती, पण कुठे? इतर पेशींबरोबरच मेंदूच्या पेशीही नाश पावणार होत्या. मग ही अस्मिता नाहीशी होणार नाही का? कशाच्या आधारानं टिकून राहील? आणि नाहीतरी हा प्रयोग इतका लांबवण्याचा आमचा विचार नव्हताच. एडगर ॲलन पोची गोष्ट एक नाट्यपूर्ण कविकल्पना होती. आम्हाला मृत्यूनंतरच्या काही क्षणांचीच अवस्था फक्त जाणून घ्यायची होती. प्रयोगातून काही अर्थ काढायचा झालाच तर तो एवढाच की मृत्यूपाशी सर्व जीवन थांबत नाही. त्यानंतरच्या काळातही काहीतरी अस्तित्व असतं. सुरुवातीचे आघाडीवरचे प्रयोग याच स्वरूपाचे असणार.
आम्ही केवळ एक वाट दाखवली होती. आता आमच्या मागून येणारे तपशीलवार संशोधन करतील. मी वर महंतींकडे पाहिलं. त्याच वेळी सायन्ना आणि गोयल हेही त्यांच्याकडे पाहत होते. महंतींनी भुवया उंचावून एक मूक प्रश्न विचारला. त्या दोघांनी मानेनच होची खूण केली. डॉक्टर मेघ, महंती म्हणाले, काकांना सांगा की आमच्या प्रयोगाला आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त यश आलंय. आता हा प्रयोग लांबवण्यात काही अर्थ नाही. त्यांना सांगा आम्ही आता त्यांची सुटका करत आहोत. काका, मेघ म्हणाले, आता मी सर्व संपवू का? नको नको घोगऱ्या आवाजात किंचित आवेश होता. नको. आता सभोवती केवळ अंधार नाही, त्यापेक्षा काहीतरी जास्त जाणवत आहे. सागराच्या लाटा किनाऱ्यावर आपटाव्यात, धडका द्याव्यात तसं वाटतंय अंधारापलीकडेच काहीतरी आहे. ते माझ्यापर्यंत पोचायची खटपट करत आहे. थांबा. प्रकरण 9. आम्ही याची खासच कल्पना केली नव्हती. अंधारापलीकडचं काहीतरी काकांशी संपर्क साधू पाहत होतं. महंतींचे शब्द त्या शांततेत स्फोटासारखे आले. काका खोटं बोलत आहेत, महंती म्हणत होते. त्यांना हा प्रयोग संपायला नकोय. त्यांना आपला हा संपर्क तुटायला नकोय. पण खोटं बोलून त्यांना काय मिळणार आहे? वेळ. वेळ? पण कशासाठी? चिकटून राहण्यासाठी, तग धरण्यासाठी. पण कशाला चिकटून राहणार? आपल्याला, आपल्या सान्निध्याला, कशालाही. आसपासच्या शून्य अंधारापेक्षा त्यांना इतर काहीही चालेल. कशी कल्पना? जो मृत झालाय त्याला काळाची काय पर्वा? कदाचित तसं असेलही, मी म्हणालो. पण त्यात काय चूक आहे? ते किती एकटे आहेत. पुढे काहीही नाही. अनंत काळपर्यंत पुढे काहीही नाही. तुम्हीही तेच केलं नसतं का? राहू दे की काही वेळ त्यांना. तास 2 तास आपल्याला इतके काही जड आहेत का? काकांविषयी मला सहानुभूती वाटत होती. मानवी आयुष्य मला एका नव्या कोनातून, नव्या स्थानावरून दिसत होतं. ते एकटे होते, पण मग आपण सर्वजण, प्रत्येक जण एकटाच नसतो का? सभोवती आपण व्यवसाय, घरदार, पत्नी, पुत्र यांचा पसारा उभा करतो, पण ही सारी तटबंदी आहे. मर्त्या मानवाच्या मृत्यूच्या भीतीविरुद्धची. उद्या माझं मरण ओढवलं तर त्यांच्यातलं काय उपयोगी येणार आहे? जन पळभर म्हणतील हाय हाय. किती सत्य गोष्ट. आज, आता जिथे काका होते तिथेच काही वर्षांनंतर मी असणार होतो. आजवर तिथे अब्जावधी लोक पोहोचले असतील, काकांच्या याच भयानक अनुभवातून गेले असतील, पण मानवाच्या 10,000 वर्षांच्या लिखित इतिहासात अशी घटना घडली नव्हती. त्या पडद्या पलीकडून एक शब्दही आला नव्हता. सर्व तर्क होते, पण आता काका प्रत्यक्ष तिथे होते. आमच्याशी बोलू शकत होते. अंधाराच्या अथांग सागरावर त्यांचा प्रवास चालला होता. त्यांना जर एखादा सोयीचा मार्ग सापडला, त्यांना जर एखादं सुरक्षित स्थान सापडलं, तर भविष्यात मलाच त्याचा उपयोग होणार नव्हता का? या ज्ञानासाठी त्यांनी आपलं आयुष्य आणि त्याही पलीकडचं काहीतरी दिलं होतं. त्यांना मी एकाकी सोडून कसा देणार? नाही महंती, ते खोटं बोलत नाहीयेत, मी ठामपणे म्हणालो. ज्यांनी आयुष्यात संपवलंय, धीरानं पलीकडे पाऊल टाकलंय, ते 5-7 तासांच्या क्षुल्लक अवधीसाठी खोटं बोलतील? नाही. महंती एकाकी पडले होते. बाकीचे माझ्या बाजूनं नाही, तरी त्यांच्याही बाजूनं काही बोलले नाहीत. प्रयोग चालूच राहिला. 12 वाजता महंतींनी वरून चहा बनवून आणला. चहाबरोबर पाव होता, टोस्ट होते, लोणी होतं, चॉकलेट होतं, फरसाण होतं, आईस्क्रीमचे 1-1 पाऊंडाचे 2 मोठे पॅक होते. आळीपाळीनं आम्ही खाणं उरकून घेतलं. महंतींनी आईस कंपनीला फोन केला होता. दुपारी 2 वाजता त्यांनी 50 किलो बर्फाची डिलिव्हरी दिली. दर 15-20 मिनिटांनी मेघ काकांना एकच प्रश्न विचारत होते. काका, काही अधिक जाणवतं का? आणि काकांचा घोगरा आवाज येत होता. नाही. दुपारी 1:30च्या सुमाराला आम्ही काकांच्या पोटातलं आणि शरीरातलं सर्व द्रव ड्रेन करून टाकलं. गळ्यापासून ते पायापर्यंत त्यांचं सर्व शरीर बर्फाच्या तुकड्यांनी लपेटलं.
त्यावर एक प्लास्टिक शीट टाकला, वरून एक ब्लँकेट पसरलं. अर्थात हे सर्व तात्पुरतं होतं. एव्हानाच खोलीत किंचित सडका दुर्गंध पसरायला लागला होता. दुपारी 4 वाजता मेघ काकांशी परत बोलले. काका, काही फरक जाणवतो का? नाही. अजूनही ते धक्के जाणवत आहेत? हो, अंधाराच्याच लाटा, एखाद्या नाडीसारख्या. पण त्या नियमितपणे जाणवत आहेत का? नाही. ही पहा, एक आपटली. पुन्हा काही नाही. ही पहा, दुसरी एक. मगापेक्षा सौम्य. आता काही नाही. डॉक्टर सायन्नांनी त्यांचा शिगार शिलगावला होता. कदाचित वेळ घालवण्यासाठी, कदाचित मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, कदाचित खोलीतला तो वास कमी करण्यासाठी. पल्स सारखं म्हणतायत, ते म्हणाले. असं समजू की काकांना भास होत नाहीयेत. या विचारांच्या, संदेशनांच्या, कम्युनिकेशनच्या लाटा नसतील कशावरून? ती शक्ती त्यांना तशी जाणवत असली तर कशावरून नसतील? आम्हाला त्या मितीतलं काय माहीत होतं? कोणताही तर्क खरा ठरू शकला असता. काका, मेघ म्हणाले, आम्ही तुमच्याशी बोलत नसतानाही त्या लाटा तुम्हाला सतत जाणवत होत्या का? हो, सतत जाणवत आहेत. एकतर त्या विचारांच्या, संदेशनांच्या लाटा नसतील, मग दुसरंच काहीतरी? किंवा संदेशनाच्याच असतील तर आमच्याशिवाय दुसरं काहीतरी काकांशी संपर्क साधू पाहत होतं का? दोन्ही जराशा अस्वस्थ करणाऱ्या कल्पनाच की. का तिथे काय आहे याचा आम्हाला उलगडाच झालेला नव्हता. काका, आणखी काही सांगता येत नाही का? अंधारा पलीकडे, अंधाराबाहेर काहीतरी आहे. काकांचा आवाज थांबून थांबून येत होता. काहीतरी माझ्यापर्यंत पोहोचण्याची खटपट करत आहे. मधल्या अंधाराच्या पडद्यावर धडका देत आहे. अंगावर शहारे उभे करणारे शब्द. मेघ, त्यांना विचारा, आपण त्यांना जखडून ठेवलंय का? आपल्या या प्रश्नोत्तरांनी ते बांधले गेलेत का? त्यांच्या भोवतीचा अंधार हा त्यांच्या आयुष्याचा अवशेष आहे का? एखादा अग्नी विझला की त्याच्या भोवती धूर साकळतो तसा? काका काहीही सांगू शकले नाहीत, पण शेवटी ते म्हणाले, मला एवढ्यात एकटा सोडू नका. किती परावलंबीपणा! होतं ते स्वीकारण्याशिवाय त्यांना गत्यंतरच कुठे होतं? मला भीती वाटते. सर्व बाजूंनी त्याच्या धडका बसत आहेत. सर्व बाजूंनी. जणू काही मी एखाद्या काळ्या मखमली पडद्यात आहे. त्यावर कोणीतरी मुठी आपटत आहे. पडद्यावर आपटणाऱ्या मुठी? पडदा? आणि हा पडदा दूर झाला तर? सहस्त्रकांच्या गुढाचं रहस्य उकलेल का? अनुत्तर करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? न सुटलेलं कोडं सुटेल का? इतक्या वर्षांच्या आशा फलद्रूप होतील का? स्वप्नांचं सत्य होईल का? आम्ही सर्वजण उत्तेजित झालो होतो. जगाच्या इतिहासातल्या अनन्यसाधारण क्षणांपैकी हा एक होता का? मनावर आवर घालावा लागला. माझ्यातला शास्त्रज्ञ जागा झाला. शेवटी काकांना प्रत्यक्षात काय जाणवत होतं? त्यांच्या कोशावर आदळणारी शक्ती स्पंदनं. पण काकांचं स्वरूप अमूर्त होतं. एका मृत मेंदूतली विचार वलय. त्यांना फक्त अमूर्त रूपच जाणवणार होतं. एकच गोष्ट सत्य होती, तिथे खरोखर काहीतरी होतं. मृत्यू ही अखेर नव्हती हे समजणं हे तरी थोडकं होतं का? काका, सभोवती जे काही आहे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता का? काही जमतं का पाहता का? काही वेळानंतर काका म्हणाले, ठीक आहे. मनाशी शब्द जुळवायला त्यांना काही वेळ लागला. मी एक मानव आहे. पृथ्वी नामक ग्रहावरच्या कोट्यवधी मानवांपैकी एक आहे. मी एवढ्यातच मरण पावलेलो आहे. याचा अर्थ माझा पृथ्वीवरचा निवास संपलेला आहे. मी कुठे आहे मला माहीत नाही. या शब्दांचा, या कल्पनांचा तुम्हाला काही अर्थबोध होत असला
तर त्याची मला काहीतरी खूण दाखवा. माझ्या भोवतालून मला जे काही धक्के जाणवत आहेत ते थांबवा. आणि 1-2 मिनिटांनी परत एकदा, मी एक मानव आहे. सर्वसाधारणपणे आम्ही 70 वर्ष म्हणजे आमच्या ग्रहाच्या सूर्याभोवतालच्या 70 प्रदक्षिणा इतका काळ जगतो. याचा अर्थ इतरांना आमची जाणीव असते. त्यानंतर आम्ही मरतो. आमचे आयुष्य संपतात. आमची जड शरीरं निश्चेष्ट होतात, सडतात, कुजतात, मातीत मिसळून जातात. बाकीच्यांच्या दृष्टीनं आम्ही नामशेष होतो. असा मृत झालेला मी एक प्राणी आहे. माझ्या आसपास जर कोणी वावरत असेल तर त्याच्यासाठी हे विचाररूपी शब्द आहेत. यांचा अर्थ समजत असेल, तुम्ही माझे मित्र असाल, तुम्ही माझ्या नाशासाठी टपलेले नसाल, तर मला काहीतरी खूण दाखवा. माझ्यावर सर्व बाजूंनी होणारे हे आघात थांबवा. काकांनी 4 वेळा प्रयत्न केला आणि मग डॉक्टर मेघनी त्यांना ते प्रयत्न थांबवण्याची सूचना दिली. काकांच्या प्रयत्नांना काहीही यश आलं नव्हतं. त्यांना जे काही धक्के जाणवत होते ते तसेच बसत राहिले. या अपयशाचा अर्थ कसा लावायचा? अंधार कोशाबाहेर खरोखरच काही आहे अशी कल्पना केली तर त्याला काकांचे विचार समजतच नव्हते का? का मैत्रीचे संबंध जोडण्याची त्याची इच्छा नव्हती? दोन्हीही पर्याय जरा अस्वस्थच करणारे होते. हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका.